काम करत मळ्यातले कामकरी, कारभारी असतील, अध्यक्ष असतील, देवाच्या सहकारी असतील, त्याच्या सुवार्थीची महिमा प्रशंसा करणारे असतील, त्याचं वचन सत्यापर्यंत पोहोचवणारे असतील, ते जिवंत परमेश्वरावर भरोसा ठेवणारे साधे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील असतील, यांना प्रेषित पौल त्या मंडळीचा फाउंडर या नात्याने, त्या मंडळीचा अध्यक्ष या नात्याने, त्या मंडळीचा रचनाकार नात्याने, त्या मंडळीला निर्माण करणार, आपण जगाच्या नुसार म्हणतो फाउंडर, अध्यक्ष या नात्याने, किंवा त्या मंडळीमध्ये त्याने श्रम घेऊन पहिल्या प्रथम त्याने देवाचं शुभवर्तमान सांगितल्याने जो काही छोटा मोठा ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला आहे, किंवा जी मंडळी तयार झालेली आहे, किंवा जे चर्च तयार झालेलं असेल, किंवा जी मिनिस्ट्री किंवा जी संस्था किंवा इंडिपेंडन्स काही देवाचं काम करणारे जे समुदाय आहे, त्या समुदायांना थेसलोनिकरामधल्या असणाऱ्या समुदायाला आज तो या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून सांगत आहे. परंतु प्रिय, तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की केवळ थेसलोनिकराच्या लोकांनाच, मंडळीलाच प्रेषित पौल साहेब संबोधित नाहीत, तर आज तुम्हाला आणि मला देखील याच वचनाच्या माध्यमातून तो मार्गदर्शन करत आहे. आणि या वचनाच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्हाला पाहायला मिळतं अपेक्षा, आशा आणि इच्छा आमची कशा प्रकारे आहे. तो या ठिकाणी लिहितोय, आपल्या देवपित्या समोर तुमचे विश्वासाने केलेले काम. आता थेसलोनिकराची जी मंडळी होती ते विश्वासाने काम करत होती. मग देवाच्या सेवेचं, सुवार्थीचं, प्रार्थनेचं, स्तुतिस्तवनाचं, आराधनेचं, इतरांना ख्रिस्त पोहोचवण्याचं काम जे होतं ते विश्वास पूर्ण करत होते. आज आम्हाला प्रश्न आहे की देवाचं काम आम्ही विश्वासाने करीत आहोत का? आम्ही जगातलं देखील काम विश्वासाने करत आहोत का? संसारातले काम देखील विश्वासाने करत आहोत का? आमच्या जैविक पद्धतीने जीवन जगण्यासाठी जे काही आमचं कामकाज असेल, जी काही आमची एखादी नोकरी असेल किंवा जे काही व्यवसाय असेल, त्यामध्ये आम्ही विश्वासाने काम करीत आहोत का? अनेक लोकांना असं वाटतं की फक्त चर्च मध्ये गेल्यानंतर वचनाच्या बाबतीतच विश्वास ठेवायचा, बाकीकडे काही फरक नाही पडत. परंतु हे चुकीचं आहे. ज्या अर्थी परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवतो, त्या अर्थी ज्या जगामध्ये आम्ही जीवन जगत आहोत आणि जे काही कामकाज आमच्या हातामध्ये मिळालेलं आहे, किंवा जी उपजीविका किंवा जे जिवंत राहण्यासाठी आम्ही श्रम काबाड कष्ट करत आहोत, हे प्रत्येक काम मनुष्याने विश्वासाने केलं पाहिजे. आणि जो मनुष्य या प्रकारे विश्वासाने काम करत नाही त्याला आशा ठेवण्याचा काही अधिकार नाही, त्याच्या अपेक्षा आणि इच्छाचा काही एक संबंध नाही. कदाचित विश्वासाच्या व्यतिरिक्त अविश्वास धरून किंवा विश्वासघात करून तो त्याच्या इच्छा, आशा, अपेक्षा पूर्ण करू शकतो. परंतु देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या कल्पनेनुसार, देवाच्या न्यायानुसार, देवाच्या वचनानुसार मात्र आज आम्ही त्याच्या समोर विश्वासू पात्र राहणार नाही. म्हणून आम्हाला जे काही काम हातामध्ये आहे ते आम्ही विश्वासाने केलं पाहिजे. काम कुठलंही असो, छोटं असो मोठं असो, पार झाडून घ्यायचा असो तर खुर्चीवर बसणाऱ्या पर्यंत असो, काम कुठलंही असो, परंतु ते आम्ही प्रामाणिक आणि विश्वासाने केलं पाहिजे. कुठं तो लिहित आहे, प्रीतीने केलेले श्रम. आम्ही जे श्रम करत आहोत विशेष करून प्रभू मध्ये, ते आम्ही प्रीतीने करत आहोत का? जर आम्ही प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ जाऊ नये, प्रभू मध्ये केलेलं काम व्यर्थ जाऊ नये, प्रभू मध्ये घेतलेले श्रमाचा फळ किंवा मोबदला किंवा फायदा किंवा नफा किंवा आशीर्वाद किंवा सुख किंवा वैभव किंवा आशा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमचं काम, आमचं श्रम हे प्रीतीने पाहिजे. अनेक लोक प्रभू मध्ये श्रम करतात परंतु प्रीतीने करत नाही. अनेक लोक प्रभू मध्ये श्रम करतात, ते प्रीतीने करतात पण दुय्यम दर्जाची प्रीती. एक प्रीती आहे ती देवावर केलेली, दुसरी प्रीती आहे ती जगावर केलेली. अनेक लोक आहेत की देवावर प्रीती जशा प्रकारे केल्या जाते ह्या प्रकारे ते त्यांचं श्रम करत नाही, तर जगावर जशा प्रकारे प्रीती केल्या जाते तशा प्रकारे ते श्रम करतात. आणि जगामध्ये ज्यावेळेस प्रीती करतो मनुष्य, तर जगातल्या कॅलिकुशलीमध्ये, जगामध्ये जर आम्ही प्रेम केलं तर लोक आम्हाला प्रेम देतात, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळतो, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला नफा मिळतो, त्याच्या बदल्यामध्ये आमची वाहवा होती, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही नावा रूपाला येतो, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा फायदा होतो, त्याच्या बदल्यामध्ये आमच्या आशा, अपेक्षा, इच्छा, जगिक जीवन जगत असणाऱ्या लागणाऱ्या सर्व गरजा आम्हाला लोक प्रेमाने देतात, कारण आम्ही प्रीती
प्रीती करतो. मग अशाच प्रकारे आत्मिकरित्या आध्यात्मिकरित्या परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये परमेश्वराच्या मळ्यामध्ये काम करत असताना श्रम करीत असताना आम्ही देवावर प्रेम करतो तशा प्रकारे प्रेम करत आहोत का? पवित्र शास्त्र प्रेमाची परिभाषा तर अशा प्रकारे सांगते. योहान कृत वर्तमान अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 सगळ्यांचं तोंडपाठ आहे. देवाने जगावर एवढे मोठं प्रेम प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकला, यासाठी की जगातल्या एकाचा तुमचा माझा जगातल्या कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक चांगलं स्वर्गाचं सुख उपलब्ध व्हावं किंवा स्वर्गाचं राज्य मिळावं किंवा सार्वकालिक जीवन मिळावं. मग आम्ही अशा प्रकारे प्रीती करत आहोत. अहो, देवाने जगावर प्रेम केलं म्हणून त्याचा एकुलता पुत्र दिला. आम्ही प्रेम करतो, आम्ही काय करतो? आम्ही काय अर्पण करतो? काय देतो? आम्ही काहीच देत नाही आणि वरून म्हणतो आम्ही प्रेम करतो, आम्ही प्रीती करतो. प्रीतीचा अर्थ आहे समर्पण, प्रीतीचा अर्थ आहे त्याग, प्रीतीचा अर्थ आहे मला नको दुसऱ्यांना देखील मिळालं पाहिजे. प्रीतीचा अर्थ आहे दुसऱ्याला समजून घेणं, प्रीतीचा अर्थ आहे दुसऱ्यांचा देखील फायदा होणं, प्रीतीचा अर्थ आहे जसं मला तसंच इतरांनाही. त्याला म्हणतात प्रीती. प्रीतीमध्ये खड्डे पडत आहेत, प्रीतीमध्ये नुकसान होतं, प्रीतीमध्ये तोटा होतो. प्रीती तुम्हाला असं वाटतंय का प्रीती केल्यानंतर तुमचा जगिक फायदा होईल? आत्मिकरित्या तुमचा 100% फायदा होईल, पण तू प्रीती करीत असताना जगिकरित्या मात्र तुमचा लॉस होईल. आणि मग ह्या गोष्टीला जर तुम्ही सामोरं जात असाल तर तुम्ही खरी प्रीती करीत आहात आणि त्या प्रीतीने श्रम करीत आहात. श्रम म्हणजे काय? आम्ही जे काबाड कष्ट करतो किंवा जी धावपळ करतो किंवा जे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करतो गोष्टी, ते श्रम प्रीतीने पाहिजे. आणि प्रीती काय करते? त्यात आम्ही काय करतो? प्रीती करतो. आम्ही प्रीतीने प्रार्थनेला जातो, उपासनेला जातो, क्वायरला जातो, मोठमोठ्या मीटिंगला जातो, हिलिंग मीटिंगला जातो, फायर मीटिंगला जातो, चर्चला जातो, सगळ्या गोष्टींनी करतो. प्रीती काय? प्रीती म्हणजे आमचं काहीतरी देणं आहे. ज्याला देणं असतं ना, घेणं नाही. आम्ही प्रीती करतो घेण्यासाठी, पण तू देवाने प्रीती केली देण्यासाठी. मग देवावर प्रेम करणारे देतात, घेत नाही. यावरून समजून जायचं की आम्ही प्रीतीने श्रम करीत आहोत, जगातल्या का आत्मिकरित्या. पुढे तो लिहित आहे, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळं. प्रभू येशू ख्रिस्तावर आशा पाहिजे. आमची आशा आहे जगामध्ये, आमची आशा आहे धनावर, आमची आशा आहे काय सांगताच येत नाही. आत्मिक आध्यात्मिक आणि परमेश्वराचा विषय सोडून आमची सगळीकडे आशा आहे. आशेमुळे धरलेला धीर याचे आम्ही निरंतर स्मरण करीतो. या थेसलनिकराच्या जे लोक होते, थेसलनिकरामधले जे विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील होते, थेसलनिकराच्या मंडळीमध्ये जे विश्वासू सेवक होते, याजक होते, पास्टर, फादर, रेव्हरंड, जे काही कोणी देवाचे सेवक असतील, कारभारी, पेस्तुवर, अध्यक्ष, वेगवेगळी नाव आहेत पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या मळ्यामध्ये श्रम करणाऱ्या काम करणाऱ्या प्रियजनांसाठी. तर यांच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या आणि या गोष्टी असल्या कारणाने परमेश्वराने त्यांच्या इच्छा, अपेक्षा आणि आशा पूर्ण केलेल्या आहेत. आणि म्हणून आमच्यामध्ये आज कुठले गुण आहेत आज आम्हाला तपासायचं आहे, आम्हाला चेक करायचं आहे. ज्या अर्थी आमच्या आशा, अपेक्षा, इच्छा अपूर्ण राहत आहेत, किंबहुना काहींच्या पूर्ण झाल्या असतील, जगातल्या काहींच्या आत्मिक देखील पूर्ण झाले असतील, परंतु आताच आम्ही पूर्ण झालेले नाहीत, आम्ही अपूर्ण आहोत. आम्हाला पूर्णतेकडे जायचं आहे आणि पूर्णतेकडे जाण्यासाठी प्रेषित पौलाने थेसलनिकराच्या विश्वासणाऱ्या भाऊ बहीण आई वडिलांना या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून तो मार्गदर्शन करताय. पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये अशाच प्रकारे तोच प्रेषित पौल आज या जगाच्या समाप्तीला देखील 2021 मध्ये आज 16व्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला देखील अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात. आज आपण आता समजायचं आपण थेसलनिकराच्या मंडळीतले लोक, घडीभर असं समजा. आणि प्रेषित पौल या वचनाच्या माध्यमातून देवाच्या आत्मेकरवी आणि परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून तो आज आमच्याशी बोलत आहे. आपल्या देव पित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम.
आता आम्हाला तपासायचं आहे, आम्ही विश्वासाने काम केलं आहे का? थेसलोनिकराच्या मंडळीमध्ये दिसलं म्हणून तू म्हटलं तुम्ही विश्वासाने केलेले काम, याचा अर्थ ते लोक विश्वासाने काम करत होतो. थेसलोनिकराच्या मंडळीने प्रीतीने केलेले श्रम म्हणजे ते लोक प्रीती करत होते. त्याचप्रमाणे थेसलोनिकराच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर, त्यांनी धीरही धरला होता. याचे आम्ही निरंतर स्मरण करतो, याची आम्ही आठवण करतो. का करतो? तर आमच्या आशा पूर्ण व्हाव्यात. ज्या प्रेषित पौलाची आशा होती की ह्या लोकांचं तारण व्हावं, परंतु त्या अगोदर देवाने अशी आशा धरलेली आहे की संपूर्ण मानवजातीचं तारण व्हावं. संपूर्ण मानवजात परमेश्वराने सांगितलेल्या धावेवर धावाव्या. आणि म्हणून आज जर आम्हाला तुम्हाला आमच्या आशा जर पूर्ण करायच्या असतील तर निश्चित अर्थाने आम्हाला या गोष्टीचं मर्म जाणणं खूप महत्वाचं आहे की आम्ही विश्वासाने काम करीत आहोत का. जर आम्ही विश्वासाने काम करीत आहोत तर आमच्या आशा अपेक्षा इच्छा पूर्ण होणार. दुसरा पॉइंट आहे, जर आम्ही प्रीतीने श्रम करीत असलो तर आमच्या आशा अपेक्षा इच्छा पूर्ण होणार. तिसरा पॉइंट आहे, जर आम्ही येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धीर धरीत आहोत तर आमचा 100% आशा अपेक्षा इच्छा पूर्ण होणार. आणि मग प्रेषित पौल या ठिकाणी म्हणतो आम्ही निरंतर स्मरण करतो तर परमेश्वराचा पुत्र देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज आमची आठवण करील, निरंतर आठवण करील. आणि जर का एकदा परमेश्वराच्या पुत्राने आमची आठवण केली की लागलीच आमच्या आशा अपेक्षा इच्छा कधीही लयास जाणार नाही. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स पाहूया. पहिल्या थेसलोनिकराचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 19 मध्ये आपण पाहूया काय लिहिलंय ते. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद, आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? प्रेषित पौल साहेब त्या ठिकाणी म्हणत आहेत. पौल काय लिहित आहे त्या ठिकाणी, त्याची हेडलाईन्स आहे पौलाचं आपल्या वाचकांकडे लक्ष. जो शास्त्रभाग वाचित आहे किंवा ऐकत आहे किंवा चिंतन मनन अध्ययन करत आहे त्या प्रत्येकासाठी पौलाचं थेसलोनिकरास पहिलं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 19 मध्ये आम्ही पाहत आहोत. परंतु 17च्या अगोदर एक छोटीशी हेडलाईन्स दिलेली आहे. त्या हेडलाईन्स मध्ये आहे पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष. काय लक्ष द्यावं असं त्या ठिकाणी लिहिते. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? काय आहे आमचा? तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. ही त्या पौल प्रेषितांची अपेक्षा, ही त्याची इच्छा, ही त्याची आशा की मी तुमच्यासाठी देवाचं वचन घेऊन आलेलं आहे, मी तुमच्यासाठी सत्य घेऊन आलेलं आहे, मी तुमच्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन आलेलं आहे, मी तुमच्यासाठी स्वर्गाच्या राज्यातली एक सुवार्ता घेऊन आलेला आहे, मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेला आहे जी माझ्या परमेश्वर पित्याने मला सांगितली, पुत्राने ती मला सांगितली, पवित्र आत्म्याने मला दर्शवली. आणि आज ते थेसलोनिकराच्या लोकांना तो म्हणत आहे की या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचा खटाटोप इच्छा अपेक्षा माझी काय आहे माहिती का? जर तुमचं आणि माझं तारण झालं तर ती, तुमचं आणि माझं कल्याण झालं तर ती, तुम्हाला आणि मला सार्वकालिक वैभव मिळालं तर ती, तुमची आणि माझी आशा पूर्ण झाली तर ती. म्हणून या ठिकाणी लिहित आहे की आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समयी ज्यांच्या ज्यांच्या कानावर शुभवर्तमान पोहोचलं, ज्यांना ज्यांना सुवार्ता पोहोचली, ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी ज्यांनी आशा धरली, ज्यांनी ज्यांनी धीर धरला, ज्यांनी प्रभूमध्ये प्रीतीने प्रेमाने श्रम केले, हे प्रत्येक जण ते आणि तुम्हाला सांगणारा हे दोघही परमेश्वराच्या राज्यामध्ये किंवा परमेश्वराच्या आगमन समयी ज्यावेळेस आम्ही सामने आमने होणार, एकाच पार्टीत राहणार, त्यावेळेस आमचा मुकुट किंवा आमची आशा तुम्हीच आहात. या ठिकाणी लिहिता येतो अभिमानाचा मुकुट. अभिमान राहील की माझ्या प्रिय भावांना, बहिणींना, आई आणि वडिलांना मी शुभवर्तमान सांगितलं. याचा अभिमान राहील की माझ्या जिवंत परमेश्वराने त्या माझ्या भाऊ बहीण आई वडील यांचं तारण केलं, त्यांच्या आशा अपेक्षा इच्छा पूर्ण केल्या. याचा अभिमान, याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात नाही हो. अनेक लोक पैशाच्या स्वरूपात मोबदला देऊन लगेच पत्ता कट करून टाकतात. आणि मग ते व्यक्ती पौलासारखा म्हणू शकत नाही माझ्या शोभेचा मुकुट काय, माझं अभिमानाचा मुकुट काय. प्रभू म्हणशील अभिमानाचा मुकुट तिथं 100, 200, 500, 1000च्या पावत्या फाडून घेऊन टाकला तू.
त्याच्या समोर आमचा मुकुट काय? तुम्ही आहात. कारण परमेश्वराने ही गोष्ट तुम्हाला आणि मला दिलेली आहे. म्हणून तो इथे लिहित आहे, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. पौल प्रेषिताची इच्छा बघा, आशा बघा, अपेक्षा बघा. तुम्ही आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात जर तुम्ही सुधारलेला आहात तर, जर तुम्ही परिवर्तन झालेला आहात तर, जर तुम्ही विश्वासात आलेला आहात तर, जर तुम्हाला सत्य समजलं आहात तर, जर तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करीत आहात तर, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहात तर, जर तुम्ही खरं प्रेमामध्ये प्रीतीमध्ये श्रम करीत आहात तर, जर तुम्ही धीर धरत आहात तर, जर संकटाचा तुम्ही अभिमान धरत आहात तर, जर तुम्ही स्वर्गीय राज्याच्या आशा अपेक्षा इच्छा जर पूर्ण करत आहात तर आमचं गौरव आणि आनंद तुम्ही आहात. परंतु जुन्या करारामध्ये अनेक लोकांनी आपलं मन कठीण केलं आणि ते नाश पावले. आणि म्हणून तुमचं जर अंतकरण, माझं जर अंतकरण या शेवटच्या काळामध्ये जर कठीण जर होत गेलं, मग मात्र प्रिय हो, आमचं गौरव नाही, आमचा आनंदही नाही आणि आम्हाला मुकुटही नाही, आम्हाला काहीच नाही. आणि म्हणून तो तुम्हाला की प्रभू मध्ये केलेले तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. परंतु कशाने? प्रेमाने, आशेने, इच्छेने, अपेक्षेने. पण ती कुठली? सार्वकालिक जीवनाची, परमेश्वराकडून प्राप्त होणारी. या ठिकाणी विशिष्ट अशा बंगला, गाड्या, घोड्या किंवा बँक बॅलन्स याच्या व्यतिरिक्त तो म्हटलाच नाही की हा आमचा मुकुट आहे, हे आमचं बक्षीस आहे आणि हा आमचा गौरव, हे आमचा आनंद, हे आमचं सुख. अजिबात नाही. जगामधली परिस्थिती आमच्याशी कशीही घडो, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही परमेश्वराबरोबर परमेश्वराच्या राज्याची गौरवी वारीस, आनंदाचे वारीस आणि परमेश्वराची प्रजा असायला पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स पाहूया. थिस्सलुनीकरांचं पत्र, पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 13. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कालच्या लाईव्ह सेशनला आपण याचा एक रेफरन्स घेतला होता. फक्त एवढं सांगायचं, बस बाकीचं काम जगातलंच करायचं. सांगणारच खेद करतो, कारण सांगणाऱ्याला जी पाहिजे ते मिळत नाही. फक्त त्याला वचन सांगायलाच आवडतं, लोकांना पण वचन ऐकायला आवडतं. परंतु परमेश्वरचं वचन सांगतंय, सांगणारी आणि ऐकणारी होऊ नका, तर त्याचं पालन करणारे, कृती करणारे, आचरण करणारे व्हा. त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या आशा सफल होतील. त्याच्या अगोदर हेडलाईन्स आहे. थिस्सलुनीकरांचं पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 13 सुरू करण्याच्या अगोदर एक हेडलाईन्स लिहिलेले. त्या हेडलाईन्स अशी आहे, मेलेल्या ख्रिस्त शिष्याबद्दल समाधान. जो मेलेला ख्रिस्त शिष्य आहे ना, त्याच्याबद्दल समाधान. मला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, मेलेल्या ख्रिस्त शिष्याबद्दल समाधान. मेलेला जो आहे ना, तो ख्रिस्ताचा शिष्य पाहिजे. पहिली गोष्ट, मेलेले ख्रिस्ताचे शिष्यच नसतात, जिवंत असतात. आणि ते जिवंत मनुष्य ज्यावेळेस त्याला मरणाचा अनुभव येतो, परंतु प्रभू मध्ये येतो. म्हणून तो म्हणताय की प्रभू मध्ये झोपलेले, प्रभू मध्ये जगलेले, प्रभू मध्ये मेलेले. तुम्ही कशातही मारता जगामध्ये, मग म्हणता प्रभू तुझं वचनामध्ये लिहिलंय, वचन व्यवस्थित आहे का? अनेक लोकांना असं वाटतंय, उठायचं सुटायचं कुणाच्या माहितीला म्हणायचं प्रभू मध्ये मेलेलं, आता समाधान पावते. काय समाधान पावतेलं? आज जीवन जगत असताना प्रभू मध्ये कशा प्रकारे काम केलं, प्रभू मध्ये काय श्रम केलं, प्रभू मध्ये किती धीर धरला, प्रभू मध्ये किती प्रीती केली, प्रभू मध्ये कशी आशा अपेक्षा इच्छा काय बाळगली आणि कशा प्रकारच्या तुला ते मिळाल्या आणि कशा प्रकारे आता माती आड गेलाय. आणि आता मग पाळक साहेब मस्तपैकी येतील जगे बिगे घालून, इथं क्रॉस बीस लटकून, पट्टे बिट्टे टाकून, वेगवेगळ्या झालरी ओढून, कोणी टायवर तर कोणी कोटवर तर कोणी कशावर. आणि मग लगेच सांगतात. आपण शास्त्र भाग वाचूया. थिस्सलुनीकरास पहिलं पत्र, अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 13 मध्ये असं लिहिलेलं आहे, बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. बस एवढं म्हटलं का झालं का? जिवंत असताना आम्ही काही गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्यावेळेस एखाद्या पालकाने प्रार्थना नाही केली तरी चालू शकते,
ऑन द स्पॉटला डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यामध्ये तिकीट मिळेल. परंतु जीवन जगत असताना मात्र आम्ही देवाला आवडणाऱ्या कुठल्याच गोष्टी केल्या नाही. आणि जर समाधानच करीत बसलो, इथं समाधान करताल. अनेक वेळेस पाळक साहेबांना देखील म्हणावं लागतं हा स्वर्गाच्या राज्यात असेल, पर्याय नाही तर दगड खावा लागतील, मार खावा लागेल, पळू पळू आणतील लोक, सेवाच करू देणार नाही. तर मग तो दारुडा असो, चोरटा असो, भामटा असो, कशाही लुच्चेगिरी करणारा असो, कशाही प्रकारचा असो, पापात भरकटलेला असो, आणि याची पक्की साक्ष जरी असली तरी त्यांना अशा प्रकारे सांगावंच लागतं. ही झाली प्रोसेस. परंतु ह्या प्रोसेस प्रमाणे काम होणार नाही. या वचनाप्रमाणे ज्या वेळेस आम्ही जिवंत असतानाच काही गोष्टी करू, जिवंत असतानाच परमेश्वरावर आम्ही आशा ठेवू की हे प्रभू, मी मातीत जायच्या अगोदर मला स्वर्गाच्या राज्याचं विजन दे, मला तुझं पुत्रानिकांनी होण्याचा अधिकार दे, मला त्यामध्ये विश्वासात ठाम ठेव, मला प्रीती प्रेम शिकव, मला संकटामध्ये धीर धरायला शिकव, मला सहाय्य मार्गदर्शन कर, मला विश्वासात शेवटपर्यंत टिकवून राहून दे, मी डावी उजवी करू नये, मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. जरी जगामध्ये माझं जीवन जो प्रवास आहे तो मी करीत असताना जगाच्या बऱ्याचशा गोष्टीला आम्ही थोडस बॅक टाकून आत्मिक गोष्टीला स्वीकारणं, ह्या गोष्टी जिवंत असताना मग मात्र मेलेल्या ख्रिस्त शिष्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आनंद होईल. परंतु जर अशा प्रकारची गोष्ट नाही आणि फक्त वचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगले भारी भारी लेक्चर द्यायचे आणि चर्च मध्ये ज्यावेळेस हेच लोक येतात त्यावेळेस मात्र काही त्यांना ताडण करायचं नाही, त्यावेळेस चूक दाखवायची नाही, काही गलती दाखवायची नाही, काही पाप दाखवायचं नाही, काही समजबुद्धी द्यायची नाही. तुम्हाला काय वाटतंय? प्रेषित पौल साहेब म्हणतात की मी तुमच्याकडे येऊ तर प्रेमाने येऊ, प्रीतीने येऊ का काठी घेऊन येऊ? मग काठी कोणती? वचनाची. प्रीती कोणती? समर्पणाची. कारण प्रेषित पौलाने बरंच समर्पण केलं, बरेचसे त्याग सहन केला, आणि आता म्हटलं की माझं आता या ठिकाणी तुमच्याकडे येताना बऱ्याच अंशी आम्ही तुम्हाला समजून सांगितलंय, परंतु आता काही तुमची सुधारणूक व्हायना. मग दोन ऑप्शन माझ्याकडे आहेत. एक तर वचनाची काठी म्हणजे वचनाचं सत्य, वचनाची धोका, आणि दुसरं प्रेम. परंतु देवाने तुम्हाला मला प्रेम करायला शिकवलेलं आहे. परंतु जो प्रेमामध्ये एक पार्ट आहे, फुसकं प्रेम आणि ओरिजिनल प्रेम. जो आपल्या मुलावर प्रेम करतो तो त्याला छडी लावितो, त्याला काठी लावितो, त्याला 2-4 दांडे टाकितो, यासाठी की अधोलोकामध्ये त्याला प्रवेश मिळू नये, यासाठी की नरकाच्या राज्यात तो जाऊ नये. आणि म्हणून सुधारणुकीसाठी कलसीकराच्या पत्रामध्ये आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून आम्हाला एक सुंदर असं प्रेषित पौल साहेब लिहितात की प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध, दोष, चुका, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावा. मग हा देवाचा भक्त म्हणजे हा ख्रिस्त शिष्य, मग याच्याबद्दल समाधान करायला काही अडचण पडणार नाही. परंतु अनेक वेळेस ख्रिस्त मेलेल्या ख्रिस्त शिष्याबद्दल समाधान करताना मात्र पाळक साहेबांना जरा जपूनच राहावं लागतं. ही एक खेदाची गोष्ट आहे. आशा अपेक्षा इच्छा असतात. या ठिकाणी काही लोकांना आशाच नाही, आशाहीन लोकांना म्हणून आपण पुन्हा एक वर वाचूया. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. बाकीच्या लोकांसारखा, बाकीचे लोक म्हणजे विधर्मी लोक नाहीत, त्याचा अर्थ सरळ डायरेक्ट विधर्मीच येत नाही. बाकीचे म्हणजे जे ख्रिस्तावर प्रेम करत नाही, ख्रिस्तावर आशा ठेवीत नाहीत, ख्रिस्ताबद्दलचे इच्छा अपेक्षा बाळगीत नाही, तर जगातली बाळगतात परंतु ख्रिस्ती आहेत. व्यवस्थित आहे का? बाकीच्या लोकांसारखं तुम्ही खेद करू नका. बाकीचे म्हणजे कोणते? अनेक वेळेस असं वाटतं की बाकीचे म्हणजे विधर्मी लोक, ज्यांना ख्रिस्त माहित नाही ते लोक.
ज्यांना प्रभू माहित नाही ते लोक, ज्यांना जिवंत परमेश्वर माहित नाही असे लोक, ते बाकीचे लोक. परंतु अनेक वेळेस बाकीच्या लोकांसारखा म्हणजे विश्वासाप्रमाणे जीवन न जगणाऱ्या नामधारी लोकांसारखा तोही त्याच्यात मोडतो. ज्यांच्याकडे सत्य नाही अशा लोकांचा समूह ते पण बाकीच्या लोकांमध्ये मोडतात. ज्यांना आत्म्याचा लवलेश नाही ते बाकीच्या लोकांमध्ये मोडतात. जे आज्ञाभंजक आहेत, आता आज्ञा कोण भंग कोण करतं? विश्वासणारे लोक. नियमशास्त्र कोणाला आहे? विश्वासणाऱ्या लोकांना. पवित्र शास्त्र कोणाला आहे? विश्वासणाऱ्या लोकांना. वचन कोणासाठी आहे? विश्वासणाऱ्या लोकांसाठी. मग विश्वासणारे लोक ज्यावेळेस वचनाला नकार देतात ते बाकीचे लोक, आणि जे वचनाचा स्वीकार करतात ते ख्रिस्ती शिष्य, अशी फोड आहे. परंतु बऱ्याच अंशी आम्ही आमच्या पद्धतीने फोड करून घेतो. कुणी उठलं सुटलं का लगेच सुरू. तुम्हाला एक उदाहरण मला या ठिकाणी सांगायचंय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आलं, समर्पण करण्यात आलं, त्याने स्वतःचा जीव अर्पण करण्याची वेळ आली. देवाने जे प्रेम केलं होतं त्या प्रेमाचा येंडप आला. सेंडअपचा दिवस. देवाने ज्यावेळेस प्रेम केलं ना, तर प्रभू येशूने 33.5 वर्ष ते प्रेम कंटिन्यू ठेवलं. आणि ज्यावेळेस सेंडअपचा दिवस आला, तसं शाळेमध्ये सेंडअप असतो, शेवटचा लास्ट दिवस, गुड फ्रायडेचा दिवस. मग त्या वधस्तंभावर 2 महाभाग होते, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. मग डाव्या बाजूचा जो चोट्टा भामटा होता ना, लबाड, तसाच उजव्या बाजूला एक चोट्टा भामटा लबाड. काही फरक नाही, दोघांनाही जेलमध्ये टाकलेलं होतं. तिसरा मधला जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता, त्याच्याकडे उजव्या बाजूचा एक आणि डाव्या बाजूचा एक, दोघ जण संभाषण करू लागले. आणि या समयाला मला तुम्हाला आशा, अपेक्षा आणि इच्छा या विषयावर आपण चिंतन मनन अध्ययन करीत असताना डाव्या बाजूच्या चोराने म्हटला की तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू स्वतः या वधस्तंभावरून खाली उतर, आम्हालाही उतरव. तू वाचन आम्हालाही वाचू दे. तू लय चिन्ह चमत्कार केलेस, मग एवढं चिन्ह चमत्कार कर. या मरणापासून, या यातनापासून, या दुःखीपासून, या पीडापासून, या जगातल्या नाहीशा होणाऱ्या जीवनापासून आमचं आणि तुझा स्वतःचा बचाव कर. ही त्याची आशा, ही त्याची अपेक्षा आणि ही त्याची इच्छा. कुणाची? डाव्या बाजूच्या चोराची. सेम दुसरा उजव्या बाजूला होता. परंतु त्या ठिकाणी त्याने देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, त्याला ओळखलं, त्याने कुठलंच पाप केलं नाही, त्याच्यामध्ये लक्षात आलं. तो मागेल ती गोष्ट परमेश्वर देत आहे हे त्यांनी त्याची साक्ष ऐकली. त्याला हे पण समजलं की हे करू शकतो, योग काही याला अशक्य नाही. परंतु तो म्हटला, बाबा तुझी जी इच्छा तू दर्शवलेली आहेस, तुझी जी अपेक्षा आहे, तुझी जी आशा आहे की आम्हाला खाली उतरावं, पण कारण काय? कारण आपण पापच केलेला आहे आणि आपल्या पापाच्या मानाने आपल्याला योग वधस्तंभावरचा दंड मिळालेला आहे. हे योग्य आहे. परंतु याने कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही, याला सुद्धा आपल्याच सारखा दंड झालेला आहे. आणि मग हा देवाचा पुत्र आहे त्याने ओळखलं आणि त्याने त्याची इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवली. इकडे एका चोराने दर्शवली की तू खाली उतर आणि आम्हालाही उतरव. इकडे दुसऱ्या चोराने देखील त्याची इच्छा, अपेक्षा आणि आशा दर्शवली प्रभू येशू ख्रिस्ताला. तो म्हणत आहे, तू ज्यावेळेस राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. ही त्याची इच्छा. तू ज्यावेळेस राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. एक चोर, दुसरा चोर, दोन्ही चोर एकाच गुन्ह्यामध्ये अटकलेले. दोघांचे विचार प्रभू येशू ख्रिस्त मध्ये. दोन्ही प्रभू येशूला पाहतात. एक पाहत आहे की प्रभू येशू चिन्हाने चमत्कार करत आहे, दुसरा पाहत आहे हा सार्वकालिक वचनाचा वाटेदार आहे, हा सार्वकालिक वचनाचा सार्वभौम राजा आहे, हा क्षमाशील राजा आहे, हा प्रेमाचा राजा आहे आणि हा सार्वभौम आहे. याच्या जवळ पश्चातापास व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. याच्या जवळ जी आशा आहे ना ही जगातली आहे. घडीभर दुसरं चोटतं तो मनामध्ये म्हणला असेल, अरे मूर्ख आहे का? खुशाल आता म्हणतो की प्रभू आम्हाला उतरव, तसं काही मी मारणारच नाही, मरणाचा अनुभव येणार नाही. आणि आता गडीवर सोडून गेले तर 5-25 वर्षांनी कोणा मरतोच ना.
मरण तर आहेच ना, पण तू याला लक्षात आलं की सार्वकालिक मरण सोसण्यापेक्षा, सार्वकालिक अग्नीत जाण्यापेक्षा, सार्वकालिक अधोलोकात जाण्यापेक्षा परमेश्वराच्या पुत्राला ओळखणं, त्याचा स्वीकार करणं, त्याच्या नावावर विश्वास ठेवणं आणि त्याच्यावर आपली शेवटची का होईना इच्छा प्रदर्शित करणं, म्हणजे हा राजा आहे आणि हा करण्यास समर्थ आहे. कारण हा क्षमा करणार आहे, हा दया करणार आहे, हा कृपा करणार आहे, हा तारण करणार आहे, हा दंड देणारा देखील आहे. मग याच्याच हातामध्ये आपण सापडू ना. मग त्यांनी इच्छा दर्शवली, हे प्रभू, हे परमेश्वरा, तू ज्यावेळेस राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. प्रभू येशूने लागलीच त्याची इच्छा पूर्ण केली, त्याची आशा पूर्ण केली, त्याची अपेक्षा पूर्ण केली. त्या पहिल्या डाव्या चोराला नाही काय म्हटलं तू, पण तो दुसऱ्या उजव्या बाजूचा जो चोर होता ना, त्याला म्हटलं तू आजच मज बरोबर सुखलोकात असशील. डायरेक्ट फायनल जजमेंट तिथंच. डायरेक्ट त्या व्यक्तीला परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश. याचा अर्थ मला तुम्हाला हे सांगायचं या उदाहरणाच्या वरून की प्रिय हो, तुमचा आणि माझी आशा अपेक्षा इच्छा काय आहे. अनेक लोक म्हणतात या शापापासून मला वाचव, या मरणापासून मला वाचव, या आजारापासून मला वाचव, या चिंता आणि काळजापासून मला वाचव, या माझ्या गरिबी हरिबी मधून वाचव, माझ्या कंगाल आणि भिकारीपणातून मला वाचव, सगळ्या गोष्टीतून वाचव. पण सार्वकालिक जीवनामध्ये मात्र काय आज आम्ही म्हणत आहोत का, प्रभू या गोष्टीतून वाचव, पण तू याच्या अगोदर मला सार्वकालिक वतनामध्ये प्रवेश दे. जर इथं नाही वाचलो ना, कमीत कमी मला अधोलोकातून जाण्यापेक्षा वाचव, मला नरकाच्या राज्यात जाण्यापासून वाचव, माझी आठवण कर. त्या ठिकाणी चक्क काही क्षण असताना, काही घंटा म्हणा किंवा एखादा तास म्हणा किंवा मिनिट म्हणा असताना त्या चोराच्या जीवनामध्ये परिवर्तनाची लाट आली. त्यांनी क्षमा मागितली, पश्चाताप केला आणि त्या देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर आशा ठेवली आणि लगेच त्याची आशा पूर्ण झाली, लगेच त्याची इच्छा पूर्ण झाली, लगेच त्याची अपेक्षा पूर्ण झाली. तो म्हटला आजच तू मत बरोबर सुख लोकात असशील. अशा प्रकारे प्रिय आमचं जीवन असायला पाहिजे. आम्ही पाहतो थिस्सलुनीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिलेलं आहे, बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. दुसरा जो चोर होता तो बाकीचा होता आणि हा जो चोर होता चोरच, पण तू ज्यावेळेस त्याने प्रभू येशूला ओळखलं, ज्यावेळेस त्याची आशा जगातली काढून जगातली जीवन जगण्याची आशा त्याने ठेवलीच नाही. हा मरायला लागला, पार तोंड वासून गेलता, थोडा आत्मान जीव राहिला होता त्याचा लाटकायला, तरी म्हणतो मला जगायची आशा आहे. परंतु पापाचा अंगीकार केला नाही, पापाचा स्वीकार केला नाही, पश्चाताप केला नाही, देवाच्या पुत्राला ओळखलं नाही, परमेश्वराच्या त्या सार्वभौम राजाला ओळखलं नाही, त्याच्याकडे जे आहे ते मागितलं नाही. याची इच्छा होती जगात जगावं, अजून लूटमार करावी, अजून लोकांना डासळावं, अजून काहीतरी दरोडे टाकावे, फार तर फार राजा आपल्याला जेलमध्ये बंद करीन, त्याच्यानंतर बघता येईल. पण तो याला माहिती होतं. याने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, अरे हे जेल काही कामाचं नाही, या जेलमध्ये डायरेक्ट फार तर फार फाशी होईल. परंतु ते येणार जे जेल आहे, ते जे अधोलोक आहे, ते नरक आहे ना, तिथून सुटका नाही, तिथं नो चान्स. आणि म्हणून पियावं, तिथं जाण्याच्या अगोदर आमच्या इच्छा अपेक्षा काय पाहिजे. आज लोक त्यांच्या स्वतःच्या इच्छा अपेक्षा काय ठेवतात. आपण आणखीन एक रेफरन्स पाहूया. थिस्सलुनीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 8 मध्ये आम्हाला एक शास्त्रभाग या ठिकाणी लिहित आहे, परंतु जे आपण दिवसाचे आहो त्या आपण सावध असावे, विश्वास व प्रीती हे उरस्रान व तारणाची आशा ही शिरस्रान घालावे. जे आपण दिवसाचे आहोत, दिवसाचे म्हणजे काय, दिवसा जन्मलेले नाही, भले तर रात्रीचे पाठक ज्याला म्हणा त्याच्याशी काही संबंध नाही. दिवसाचे आहो म्हणजे काय, ख्रिस्ताचे, परमेश्वराचे, विश्वासाचे, पवित्र आत्म्याचे, सत्याचे, वचनाप्रमाणे यांना म्हणतात दिवसाचे. कारण दिवसा प्रकाश असतो आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जगाचा प्रकाश आहे.
जो कोणी माझ्यामध्ये म्हणजे प्रकाशामध्ये चालतो त्यांनी अंधकारात चालू नये किंवा अंधकाराचे कुकर्म करू नये किंवा अंधारात चाचपडून ठेच लागून पडून डोकं फोडू नये. या ठिकाणी लिहिलंय, जे आपण दिवसाचे आहोत म्हणजे जे आपण ख्रिस्ताचे आहोत, जे आपण प्रकाशाचे आहोत, जे आपण चांगुलपणाचे आहोत, जे आपण सत्याचे आहोत, जे आपण वचनाप्रमाणे आचरण करणारे आहोत, जे आमची आशा आणि अपेक्षा आणि इच्छा परमेश्वरावर ठेवणारे आहेत, ते विश्वास व प्रीती, उरसरान व तारणाची आशा, हे शिरसरान. तारणाची आशा, आम्हाला आशा तारणाची नाहीच हो. तारणाची आशा लोकांना लागली पाहिजे. आज लोकांना तारणाची आशा लागत नाही, तर तारण ठेवण्याची किंवा तारण घेण्याची आशा लागते. कोणतं तारण? जे बँकेमध्ये ठेवतात, सोनं तारण, पैसे तारण, लेकरू तारण, काय काय तारण ठेवतात, काय सांगता येत नाही. हो, लेकरू सुद्धा तारण ठेवायला बसलेत काही काही लोक, सांगताच येत नाही. कारण एकेकाळी जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो, असा एक भयंकर दुष्काळ पडला होता की आई आपल्या लेकरांना कापून खात होती, मांस खात होती. अशी सुद्धा परिस्थिती, काही टायमिंगला अशी परिस्थिती आली तर लेकराला सुद्धा इकित येईल. काय काय तारण ठेवते. अहो, ह्या गोष्टीचं मर्म, या गोष्टीचा तोटा, या गोष्टीचं नुकसान, या गोष्टीचं पाप, या गोष्टीपासून मिळालेला शाप आणि जगामध्ये जीवन जगत असताना आमचं पूर्वीचं जीवन हे परमेश्वराने बदलवलं. त्याचा एकुलते पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण, अर्पण आणि त्याचं रक्त सांडून, यासाठी की आम्ही परत या घाणीमध्ये जाऊ नये, तर आमचं तारण व्हावं. सुरुवातीच्या जन्माच्या टायमिंगला त्याचं सांगितलं, त्याला इमॅन्युअल म्हणतील, आम्हा सानिध्यात असणारा देव, आम्हा सानिध्यात असणारा पुत्र, आमच्या बरोबर असणारा, आणि तो तारणारा होईल. तो संपूर्ण सृष्टीचं तारण करेल. आजही लोकांचं तारण झालं. तारण होणं म्हणजे परिवर्तन होणं. तारण म्हणजे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे कार्य सुरू होणं. तारण म्हणजे आमचा विश्वास कृतीशील होणं. तारण म्हणजे आमची प्रीती कृतीशील होणं. तारण म्हणजे आमच्या आशा अपेक्षा इच्छा कृतीशील होणं. सगळ्या गोष्टीला कृतीचीच गरज पडती. अनेक लोकांना आतापर्यंत असं वाटलं पाहिजे फक्त विश्वास हा कृती विना निर्जीव आहे, बास. विश्वास ठेवण्यासाठीच कृती करावं लागते. धन्य बाबा हो, प्रत्येक गोष्टीमध्ये कृती करावं लागते. कृती म्हणजे आचरण, प्रॅक्टिकल, लाईव्ह जीवन जगण्याची लगेच पद्धत, लगेच चालू वर्तमान काळ, भूतकाळ भविष्य काळ नाही. मी असा चाललो आणि मग मी असा चालन. आता कसा चालत आहे हे महत्वाचं आहे. हे आताच्या पावलावर आमचं काय जजमेंट आहे. हे पावलं आमच्या स्वर्गाच्या राज्याकडे जात आहेत का नरकाच्या राज्याकडे जात आहे. आताच सध्याच मागील जीवनाकडे सोडून द्या. पुढील जीवनाची जर तुम्हाला आणि मला आशा असेल सार्वकालिक जीवनाची, तर तो रस्ता धरा ज्या रस्त्याने ते तारणाचा रस्ता डायरेक्ट सीधा सार्वकालिक जीवनामध्ये जातो. तारणाचा रस्ता किंवा तारणाचं शिरस्रान किंवा तारणाचं उरसरान किंवा तारण हे आम्हाला डायरेक्ट परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जातं. आज अनेक लोकांचं तारणच झालं नाही. सांगणाऱ्याचं तारण झालं नाही तर ऐकणाऱ्याचं केव्हा तारण होईल. आणि म्हणून या 2021 मध्ये आज 16व्या दिवसामध्ये जर तुमचं आणि माझं तारण झालेलं नसेल, आजच दिवस आहे. त्या चोरासारखं सरळ सरळ म्हणायचं, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर. आणि ज्यावेळेस तू राजवैभवने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. आता प्रभूला तसं नाही म्हणायचं त्या चोरासारखं. आता प्रभूला म्हणायचं, प्रभू ज्यावेळेस तू रॅप्चर साठी येशील ना तेव्हाच माझी आठवण कर. आणि त्याच्या अगोदर मला शुद्ध, पवित्र, लायकीचं, पात्रतेचं, पश्चातापी, भग्न हृदयी, हीन दिन काय बनवायचं ते बनव. माझ्यामध्ये संकट निर्माण कर, काय क्लेश दे, काय करायचं कर, पण मी तुला सोडणार नाही. ते तारण घट्ट धरून त्या दिवसापर्यंत ठेवायचं. अनेक लोकांचे तारण झाले तिकडे तारण टाकून दिले. घ्या पुरतं तारण, बस. आला मला ताप, तू माझा बाप, आणि गेला माझा ताप, मी तुझा बापाचा बाप. हे तारण नाही. तारण शेवटपर्यंत टिकवून ठेवावं लागतं. आणि मग ह्या तारणासाठी आम्हाला प्रिय हो, पहिलं थिस्सलुनीकरांचं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 8 मध्ये लिहित आहे, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावं. जे दिवसाचे आहेत ना, जे प्रकाशाचे आहेत ना, जे ख्रिस्ताचे आहेत ना, जे विश्वासणारे आहेत ना, जे प्रभूचे सेवक आहेत ना, जे कारभारी आहेत, जे पास्टर, पालक, फादर, रेव्हरंड, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर, कार्बोरेटर, गुरुजी,
अजून कोणते कोणते असणारे शास्त्री परुषी सदुकी आणखीन कोणते पंथी असतील ते इंडिपेंडन्स डिपेंडन्स संस्थेवारी मिनिस्ट्रीवाले उठून सुटून बरेच एंट्री मारलेले जेवढे काही असतील ना, आज तुम्हाला आणि मला सावध राहायचंय. देवाचं वचन आम्हाला थिस्सलुनिकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 8 मध्ये सांगत आहे की जे आपण दिवसाचे आहोत, म्हणजे ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, ज्यांनी ज्यांनी प्रभूला स्वीकारलेला आहे, ज्यांनी ज्यांनी प्रभूला ओळखलं आहे, ज्यांनी ज्यांनी प्रभू मध्ये आता चालायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी सावध असावे. बाकीच्या जगाने नाही सावध राहिलं तरी चालेल, पण यांनी मात्र पहिलं सावध राहिलं पाहिजे. कारण तो येणार आहे ना, तर विश्वासणाऱ्याला रॅप्चर मध्ये घेऊन जाणार आहे, बिगर विश्वासणाऱ्याला नाही. आणि मग विश्वासणाऱ्याला भूल थापा देण्यासाठी, विश्वासणाऱ्याला तोडण्यासाठी, मोडण्यासाठी, जगामध्ये त्यांना खेली कुशलीमध्ये घालून स्वर्गाच्या राज्याचे किंवा त्या रॅप्चर मधून त्यांना नरकाच्या राज्याकडे नेण्यासाठी सैतानाचा वेळ थोडा राहिलेला आहे आणि तो आता चौताळलेला आहे. तो कुणाला गिळावं हे शोधित फिरतोय आणि त्याला दुसरं तिसरं कुणी सापडत नाही. देवाचं वचन सांगत आहे तो विश्वासणाऱ्यावरच अटॅक करणार. जे प्रकाशाची प्रजा आहेत ना, देवाचे लोक आहेत ना, प्रेमाने वागत आहेत ना, प्रीतीने वागत आहेत ना, सत्याने वागत आहेत ना, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालत आहेत ना, सैतानाच्या डावपेचा मध्ये सापडत नाही ना, देवाचे आज्ञाविधी नियम जर पाळत आहेत ना, तर यांना याच्यामधून बाजूला नेण्यासाठीच, यांच्या आशेचा, अपेक्षेचा, इच्छेचा भंग करण्यासाठी तो सैतान आमच्यावर अटॅक करील. त्याने इथून पाठीमागेही केला, आताही करीत आहे आणि पुढेही करीत राहील. आणि म्हणून जे काही विश्वासू आहेत, जे दिवसाचे आहेत ना, जे प्रकाशाचे आहेत ना, जे प्रभू येशूचे आहेत ना, त्यांनी आता सावध असावे. आम्हाला असं वाटतं आम्हाला सावध येण्याचं काही गरज नाही. आम्ही पालक आहोत. मी फादर आहे, मी ब्रदर आहे, मी सिस्टर आहे. मला लय मोठं कृपादान मिळाले, माझ्याकडून लय मोठमोठे काम होते. आपल्याला काही सावध राहायचं, आपण तर बिंदास आहेत. सावध राहायचं बिलवस भाऊ बहिणींना. ज्यांना सुवार्थ सांगितले ते कमकुवत लोक, विधर्मी लोक, बाकीचे लोक, यांनी सावध राहायचं. रॉंग. सावध तर यांनाच राहायचं आहे की जे विश्वासात राहतात. सावध तर यांना राहायचं आहे की जे देवाच्या वचनप्रमाचं फॉलोअप करत आहेत. सावध तर यांनाच राहायचं आहे की हे सत्याचा स्वीकार केलेला आहे. सावध तर यांनाच राहायचं आहे की जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहे. सावध तर यांनाच राहायचं आहे ज्यांचं नाव स्वर्गाच्या राज्याच्या लिस्ट मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तर तो आमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करून, चमचागिरी करून, काही ना काही जगातल्या हौशी मौशी, जगातले सुख समाधान ऐश्वर्य, जगातल्या सर्व प्रकारच्या सौंदर्यज्ञान किंवा मनाला अंत करणारा, जीवाला भुलवणाऱ्या गोष्टी आमच्या समोर ठेवून आम्हाला 100% त्यातून बाजूला खेचण्याचा प्रयत्न करेल. आमच्या जगिक आशा अपेक्षा इच्छा आम्ही एकदा का मनात धरल्या का लगेच पूर्ण करील, डुप्लिकेटपणा करून. मग आमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आम्ही कळत न कळत, जाणून बुजून किंवा हेतू पुरस्कर आम्ही त्याच्या जाळ्यात सापडणार. आणि मग आम्हाला असं वाटतं नाही, आम्ही जे करतो ते उत्तम, आम्हाला देवाचा आत्मा चालवतो, आम्हाला पवित्र आत्मा चालवतो, आम्ही सत्याचे वाटेकरी आहोत, आम्ही खरे ख्रिस्ती आहोत. कारण इतका आशीर्वाद आमच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच साहेबांना नाही, ब्रदर साहेबांना नाही, सिस्टर साहेबांना नाही. उगाच एवढी मिनिस्ट्री झाली का? उगाच एवढं मोठं चर्च बांधले का? उगाच एवढं दानपात्र 3-3, 4-4, 5-5 लाख मिळते का? उगाच बळ्याच लोक डोनेशन देतात का? अहो कधी त्या मंडळाकडे आम्ही ढुकून पाहते तरी आमचे डब्याचे डबे भरून येतात. उगाच येतात का? नाव खूप मोठमोठे. सावध राहा, तुम्हाला या डब्यामध्येच ते घालतील. तुमच्याकडे पण ते डबे येतील ना, त्याच्यात खुश होऊ नका. कारण पवित्र शास्त्र असं सांगतंय, ज्यावेळेस शिष्यांना एक कामगिरी दिली, शिष्य ज्यावेळेस प्रभू मध्ये श्रम करीत होते, शिष्य आले आणि आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू लागले, प्रभूजी तुमच्या नावाने तो भूतही निघतात. प्रभू येशू म्हटला, लय आनंद करू नका, लय उड्या नका मारू, जरा थोडस थंड व्हा. भूत तुम्हाला वश होतात किंवा भूत तुम्हाला घाबरतात म्हणून आनंद करू नका, तर स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमची नावं लिहिली म्हणून आनंद करा. ही आशा, ही अपेक्षा, ही इच्छा. यांची इच्छा काय? प्रभू येशूच्या नावात चालता हो, लगेच गेला निघून. हे फुगले ना. यांची आशा अपेक्षा काय? प्रभू खूप मोठे अरे स्वर्गाच्या राज्याविषयी काय? या सत्य गोष्टीपासून बहकवणारे अनेक लोक येतील आणि जगातल्या तुमच्या इच्छा अपेक्षा आशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. त्या होतील पण
परंतु तुमची मेन जी आशा आहे, जी इच्छा आहे, मेन जी अपेक्षा आहे, ती मात्र पूर्ण होणार नाही. आणि ती आहे स्वर्गाच्या राज्याचं वारीस होणं, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश, स्वर्गाच्या राज्यामध्ये असणारा सर्व सुखाचा आनंद घेणं. आणि म्हणून त्या ठिकाणी लिहित आहे की औरस्रान व तारणाची आशा ही शिरस्रान घालावी. तारणाची आशा, आमचं तारण झालेलं आहे का? तारणाची आशा आम्ही धरलेली आहे का? तारणाची अपेक्षा आम्ही करतो का? तारणाची इच्छा आम्ही बाळगली का? आणि जर झालं असेल तर आम्ही ते टिकून ठेवलेलं आहे का? त्या तारणाला आम्ही वाढीत आहोत का? जसं आम्ही पैसे, पाणी, जमीन, जुबळा सगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढीत चाललो, तारणाचं काय, परमेश्वरचं काय, ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये वाढत आहेत का? जर नसतील तर आज ही वेळ गेलेला नाही. 2021 मधला 16वा दिवस, 16 दिवस जरी फेल गेलेले असले तरी आज आम्हाला परमेश्वराच्या जवळ यायचं आहे आणि त्याची कृपा आमच्यावर साधून घ्यायची आहे. परमेश्वरच्या नावाचं गौरव करूया, मान, महिमा, सन्मान, आदर गौरव देऊया. आणखीन एक रेफरन्स या ठिकाणी आपण पाहूया. 1 तिमोथी अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 17 मध्ये एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिलेली आहे. 1 तिमोथी अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 17. प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान, आदर, गौरव देऊया. तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये पौल प्रिशिस साहेब लिहित आहेत या ठिकाणी की या युगातले जे धनवान आहेत, प्रॉपर्टी बाज आहेत, लय मोठे काही त्यांच्याकडे काय किती जमाय काय त्याची बेरीज गोळाच नाही, असे जे आहेत ना, तर त्यांना निक्षून सांग, बिनधास्त सांग, न घाबरता सांग. निंदा नाही किंवा एखाद्याचं दोषारोप नाही. परमेश्वरचा सरळ सरळ इशारा आहे. प्रेषित पौल साहेब तिमोथेला इशारा देतात. ते काय म्हणत आहे? प्रस्तुत धनवास निक्षून सांग. निक्षून म्हणजे काय? एकदम त्याला जोर देऊन, दबाव टाकून, प्रेशर टाकून किंवा गॅरंटी सहित किंवा अधिकार, सगळ्यात सोपा शब्द अधिकारवाणीने सांग. निक्षून काय सांग? की तुम्ही अभिमानी होऊ नये. याचा अर्थ धनवानाला काही परमेश्वराने चुकीचं ठरवलं नाही, पण जे धनवान अभिमानी आहेत ना त्यांच्यासाठी चंचल धनावर आशा ठेवू नये. तुमच्या आणि माझ्या जवळ जे चंचल धन आहे ना, जे माझ्या जवळ, ते थोड्या वेळाने दुकानात, तिथून लगेच मटणाच्या दुकानात, तिथून लगेच बँकेत, तिथून दुसऱ्या बँकेत, तिथून परत बंडल कोणाच तरी भिकाऱ्याच्या हातात एखादी नोट कोणी दानपात्रात टाकेल. चंचल धन, आज इथं येतं, उद्या तिथं येतं, थोड्या वेळाने कुठे माहित नाही. आज कमावलंय 10,000 बँकेत टाकले, 50,000चा कधी दुसऱ्या कोणत्या दिवशी खडा पडन दवाखान्याच्या डॉक्टरच्या तोंडावर फेकून द्यावं लागतं, सांगता येत नाही. चंचल धन, जे आज येईन उद्या नाही, जे माझ्याजवळ नोट आहे ती कायमस्वरूपी नाही, किडे लागते ना, ती जळून जाईन, फाटून जाईन, काही फायदा नाही, तिला बदलावंच लागतं. चंचल धन एका जागेवर न थांबणार, परंतु त्याच्याद्वारे आमची उपजीविका होणार. उपजीविका पुरतो ओके, किंवा भरपूर असू द्या ओके, परंतु त्याविषयी अभिमानी होऊ नये. चंचल धनावर आशा ठेवू नये. आता या ठिकाणी काही अनेक लोक चंचल धनावर आशा ठेवतात. आपला विषयच आहे आशा, इच्छा, अपेक्षा. चंचल धनावर आशा ठेवू नये म्हणजे जे चलन आहे, जे चालतं आहे, जे बदलणार आहे, त्याच्यावर आशा ठेवू नका. आज संपूर्ण जग तेच करते. म्हणजे जे पवित्र शास्त्र सांगताय ना त्याच्या विरोधात. म्हणजे याचा अर्थ आम्ही आत्म्याने जगतच नाहीत, आम्ही देहाने जगतो आणि जगामध्ये जगतो. आम्ही देहाने जगत असताना, जगामध्ये देखील जगत असताना आत्म्याने जगणं देखील महत्वाचे. आणि म्हणून जे काही आहे ना आमच्या जवळ उपभोगासाठी, आता पुढे लिहिता येतो, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवा ना.
मग त्याच्यात धन आलं, पैसा आला, प्रॉपर्टी आली, गाडी आली, बंगला आला, छोकरी आली, नोकरी आली, विजा आला, काय काय वाटेल ते आलं, सगळं आलं. मग त्याविषयी काय? तर या ठिकाणी सांगतोय, जिवंत देव आपणास उपभोगासाठी, जे आपल्याला उपयोगासाठी आहे, उपभोगासाठी आहे, जिवंत राहण्यासाठी आहे, जे सर्व काही जर परमेश्वर आम्हाला विपुल देतोय ना, मग त्या विपुल देणाऱ्या परमेश्वरावर आमची आशा असावी, न की आम्ही निर्माण केलेल्या किंवा त्याच्यावर जगणाऱ्या त्या चंचल धनावर. अनेक लोकांची आशा आहे चंचल धनावर, पैशावर, सोन्या नाण्यावर. परंतु जो परमेश्वर आम्हाला जिवंत देव उपभोगासाठी जिवंत ठेवतो, एखाद्याकडे करोड रुपये तर त्याला डॉक्टरने सांगितलं ओके नो गॅरंटी, संपला विषय. तो म्हणशील बाबा मी तुमच्या दवाखान्या इतके जेवढे काही कॉट असतील किंवा जेवढ्या काही तुमच्या खोल्या असतील एवढे करोड रुपये तुमच्या त्या दाबू दाबू त्या तुमच्या रूम मध्ये भरू भरू देतो, पण डॉक्टर साहेब हा व्यक्ती जिवंत राहिला पाहिजे. डॉक्टर काय म्हणेल? डॉक्टरनी घेतले तरी हा व्हेंटिलेटरवर ठेवून ठेवून किती दिवस ठेवीन? आणि डॉक्टर साहेब इथं पैसे उकळायसाठी व्हेंटिलेटरवर मूर्ती ठेवित तो 2-2, 3-3 दिवस ठेवित, लाख लाख 4-4, 10-10 लाख रुपये वडीत. मेलेल्या मूर्तीचे देखील पैसे खायला लागले. म्हणजे लोक इतके काही भरमिष्ट झाले की या चंचल धनावर इतकी काही आशा ठेवतात, इतकं काही त्याच्याशी संपर्क आहे, इतकं काही त्याची आवड आहे की मेलेल्या लोकांना सुद्धा सोडित नाही, मढ्याला सुद्धा सोडित नाही. किती खेदाची गोष्ट आहे. मग जो परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवतोय ना, उपभोगासाठी काही ना काही देतोच ना, घडीभर भीक मागून का व्हायना जगणार, पण ते का व्हायना मिळतंय ना. मग गोधडी शिव नोटा घालून त्या उकिड्यावरला अन्न खाऊन भिकाऱ्यासारखं फुटपाथला जागायचं आणि मेल्यानंतर म्युन्सिपालिटी 7-10 लाख रुपये त्याच्यातून जमा करून टाकतात. काय चंचल धनावर. जो परमेश्वर उकिडावर बसतो, जो परमेश्वराच्या मनुष्याला निर्माण करतो, तो उकिडावर बसतो, फुटपाथला झोपतो, थंडी, ऊन, वारा, किडोक माडूक, सरपटणारे प्राणी, विश्र पशु, घाण घुण, तिथला केर कचरा, त्याच्यामध्ये याला जिवंत ठेवतो. बंगल्यात राहणाऱ्याला भंगारवाणी रोग होतात, पण या कचरकोटीजवळ वाचणाऱ्याला सुद्धा रोग होत नाही. मग जो परमेश्वर याला सांभाळतोय, तर मग त्या चंचल धनावर आशा ठेवणारा सगळ्यात मोठा श्रीमंत, सगळ्यात मोठा मूर्ख, की जो ऐशारामात राहून देखील आजारी पडतो, जो ऐशारामध्ये राहून देखील भयानक पिढ्याचे रोग होते, जो ऐशारामध्ये राहून आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी असून देखील त्याला एका खोलीत कोंडून ठेवीत, त्याच्याशी संपर्क करीत नाही, कुत्र्यासारखे असे औषध फेकू देतात, फेकू इंजेक्शन मारित येत, जवळ जात नाही. त्याच्यापेक्षा तो उकिड्याजवळ बसणारा भिकारी बारा, की त्याची आशा चंचल धनावर नाही. तो देगमाय म्हणतो, जेवढं खातो, जेवढं परमेश्वर देतो, त्या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो, निवांत मध्ये मस्तपैकी झोपून जातो. यांना गादी नसते, ते कचरकुंडीला मस्तपैकी असे टेकतात, पायावर आडीवर आडी टाकून. हो, त्यांच्याकडे सोफा सेट नसतो, खुर्ची नसती. हे भिकारी लोक मस्तपैकी त्या कचरकुंडीला पाठ टेकून आडीवर टाकून देवाच्या नावाला धन्यवाद देतात आणि मस्तपैकी जीवन जगतात. तुमची आणि माझी आशा काय असावी हे आज आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रस्तुत युगातल्या धनवानास निश्चून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये. याचा अर्थ श्रीमंत होऊ नये असा नाहीये. श्रीमंत तुम्ही व्हा, पैशा पाणीवाले व्हा, कोट्याधीश नाही, करोडपती काय व्हायचं ते व्हा, परंतु त्या धनावर आशा ठेवू नका. ते धन तुमचा सांभाळ करू शकणार नाही, ते धन तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकणार नाही, ते धन तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार नाही. ते धनामुळे तुम्ही इथंच राहणार. जुन्या काळामध्ये अनेक लोक म्हणायचे जिथं धन पुरलंय ना तिथं नाक करून ठेवायची, तो नाक तिथंच हिंडायचा. कारण पवित्र शास्त्र देखील त्याला सांगतंय जिथं तुमचं धन असेल तिथंच तुमचं मनही असेल. मग परमेश्वराच्या दृष्टिकोनातून परमेश्वराला तर वाटलं की मला तुला सुख लोकांमध्ये घेऊन जायचंय, मला तुला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जायचंय, मला तुला पार एकदम देवाच्या उजवीकडे नेऊन बसवायचंय. जे म्हणशील बाबा माझी देखील इच्छा आहे, पण तू म्हणशील तुझ्या मनावर साथ पाहिल्या. मग आमचं मन म्हणशील माझं धन तर इथंय प्रभू,
मी इथंच बरा आहे, या धनावरच येटोळं घालून बसतो. मग प्रभू म्हणशील ठीक आहे, तथाच तू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग धन आणि त्याचा तो माणूस उचलून अधोलोकात मध्ये सार्वकालिक जीवनासाठी ठेवल, नरकासाठी ठेवल. आणि म्हणून प्रिय तुम्हाला आणि मला या शेवटच्या घटिकेमध्ये जीवन जगत असताना आमची आशा परमेश्वराच्या गौरवासाठी असावे. आणखीन एक छोटासा आणखीन 2 शास्त्र भाग पाहूया. आपल्याला हा भाग संपवायचा आहे आणि नंतर एक दुसरा विषयावर आपल्याला चिंतन मनन अध्ययन करायचं आहे. आणि म्हणून 2 रेफरन्स आपण शॉर्टकट मध्ये पाहूया. इब्री लोकांचं पुस्तक अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 11 मध्ये लिहिलं आहे, प्रत्येकाने आशेविषयी पूर्ण खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे इब्री लोकांचं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 1 मध्ये लिहिलं आहे, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे, न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे, त्याला म्हणतात विश्वास. आणि 1 कोरिंथी 15:19 मध्ये देखील काही वचन दिलेली आहेत. अशा प्रकारे आपण आता आपला वेळ समाप्त झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला जे काही आशा, इच्छा, अपेक्षा याविषयी आपण चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे, त्यामधले रेफर टू रेफर आम्ही सर्व प्रकारच्या वचनाच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी तुम्हाला पुरवलेल्या आहेत. आणि म्हणून आपण आपलं जीवन कसं जगावं, चॉईस तुमची. वचन तुमच्याकडे आहे, आज्ञा तुमच्याकडे आहेत, आणि आज्ञा भंग करायचं तर ते पण तुमच्याकडे आहे, तुमच्यावर जबरदस्ती नाही. आणि म्हणून ज्यांना सार्वकालिक जीवनाकडे यायचं आहे, ज्यांना सार्वकालिक आशा, अपेक्षा, इच्छा पूर्ण करायच्या आहेत, त्या सार्वकालिक वैभवाकडे येऊ, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ, वचनाकडे येऊ, सत्याकडे येऊ, पवित्र आत्म्याकडे येऊ, स्वर्गाच्या राज्याकडे येऊ. आणि ज्यांना जगातलं सुख, वैभव, ऐश्वर्य, समाधान, जगातल्या खेली खुशाली, जगातल्या आशा पूर्ण, अपेक्षा, इच्छा पूर्ण करायच्या असतील, ते अधोलोकाकडे जाऊ, नरकाकडे जाऊ, चॉईस तुमची. यास आम्हाला छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदीच दे बापा, गेल्या 11 भागामध्ये आशा, अपेक्षा, इच्छा या वचनाच्या माध्यमातून तू आमची कान उघडणी केलीस. तू आम्हाला वचनाची काठी देखील लावलीस. तू आमच्यावर प्रेम देखील केलंस. तू आमच्यावर दया देखील केलीस. तू आमच्यावर करुणा देखील केलीस. तू आमचं तारण देखील करण्याची संधी दिलीस. तू आम्हाला बदलण्याची संधी दिलीस. आणि परमेश्वर देवा, सर्व प्रकारच्या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला शिकवलंस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. जितकेही या 11 भागामध्ये जे लाईव्ह सेशनला जे लोक आलेत, जे तुझे विश्वासणारे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, कदाचित अभिषिक्त सेवक सेविका, त्याचप्रमाणे परमेश्वर देवा, जे यानंतर त्यांनी पाहिलेलं आहे, परंतु केवळ लाईव्हला येऊन लाईव्ह नंतर पाहून सोडून देणं आणि ज्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगणं यामध्ये फरक आहे. आणि म्हणून परमेश्वर देवा, आम्ही वचनाप्रमाणे आचरण करावं अशी कृपा तू आम्हाला 2021 मध्ये पुरव. आजच्या दिवसापासून तू आम्हाला मार्गदर्शन कर. 2021च्या सुरुवातीपर्यंत ज्या आमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, आज प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही विनंती करतो, त्या आमच्या सर्व सेवकांच्या, विश्वासणाऱ्या भाऊ बहीण, आई वडिलांच्या इच्छा तू पूर्ण कर. या समाज मी प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ. 2021 मध्ये परमेश्वर देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला शिकव. तुझ्या इच्छा, तुझ्या अपेक्षा, तुझी आशा आम्ही पूर्ण करावी, यासाठी की आमच्या इच्छा, अपेक्षा तू पूर्ण कराव्या, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.